प्रेज द लॉर्ड. आजचा जो प्रश्न आहे ते आहे, मी देवाचं भय बाळगते का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहून ठेवूया आणि आपण त्याच्यावर आज मनन करणार आहे. देवाचं भय काय आहे आणि काय नाही हे 3 वेगवेगळ्या गोष्टींमधनं आपण बघणार आहे. आपल्याला माहित आहे की देवाचं भय म्हणजे काय? देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. नीतिसूत्रे ह्याचा 1 अध्याय आणि 7वं वचन हे आपल्याला पाठ आहे की देवाचं भय म्हणजे काय आहे? ज्ञानाचा प्रारंभ आहे. लेकरांना सुद्धा आपण ते शिकवतो. पण त्याच्या व्यतिरिक्त देवाचं भय काय आहे हे आपण आज बघणार आहे. आपण पहिला एक वचन बघूया. स्तोत्रसंहिता 19 अध्याय आणि 9वं वचन. देवाचे भय निर्मळ आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. यहोवाचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वस्वी न्यायी आहेत. देवाचं भय काय आहे? देवाचं भय जे आहे ते एकदम काय आहे? निर्मळ आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ते सर्व काळ टिकणार आहे. आणि त्याच्यानंतर यहोवाचे निर्णय कसे आहे? सत्य आहेत आणि ते सर्वस्वी न्यायी आहेत. देवाचं भय आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आणि आज पहिला टप्पा आपण बघणार आहे किंवा पहिला भाग जो आपण बघणार आहे ते आपल्याला बघायचं आहे की देवाचं भय बाळगणं म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय. सगळं आतापर्यंत आपण ऐकत आलं की देवाचं भय आपण बाळगलं पाहिजे, देवाच्या भयामध्ये चाललं पाहिजे, देवाचं भयामध्ये प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. ही गोष्ट आपण ऐकत आलेलं आहे. पण देवाचं भय बाळगणं म्हणजे काय किंवा देवाचं भय बाळगण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण बघूया. पहिला वचन आपण बघूया. आज बघा खूप वचनं आहेत पण ह्याच्यातूनच आपण शिकणार आहे. वचनातूनच आपल्याला ज्ञान मिळणार आहे आणि आपण देवाचं भय शिकणार आहे. ह्याच्यामध्ये पहिलं वचन आहे नीतिसूत्रे याचा 3 अध्याय आणि 7वं वचन. आपण काढूया. नीतिसूत्रे याचा 3 अध्याय आणि 7वं वचन. तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नको. महत्वाचं आहे की तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको. यहोवाचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा. देवाचं भय धरणं म्हणजे दुष्टपणापासून दूर जाणं. देवाचं भय धरणं म्हणजे आपल्या स्वतःच बुद्धीनं आपण काय करायचं नाहीये. आपण स्वतःच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानी व्हायचं नाहीये. माझंच खरं, मीच खरं, माझंच बरोबर आहे, मी जे चालतंय ते म्हणाल तेच पूर्व दिशा, ही गोष्ट आपल्याला सोडून द्यायचं आहे. देवाच्या भयामध्ये चालणं म्हणजे दुष्कर्मापासून दूर जाणं आहे. ही गोष्ट आपल्याला पवित्र आत्मा दाखवून देते की काय चांगले कर्म आहे आणि काय दुष्कर्म आहे. साध्या लेकरांना, लहान लेकरांना सुद्धा कळतं की आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. गरम हंडीजवळ त्यांना बसवलं तर तुमच्या लक्षात येईल की ते गरम व्हायला हात लावणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे की ते गरम व्हायला हात लावले की हात भाजणार. पण आपल्याला लक्षात येते का आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण करायला लागलोय ते देवाच्या भयामध्ये करायला लागलोय किंवा करत नाहीये. आपण अजून एक वचन बघूया जे देवाच्या भयाबद्दल आहे. काय म्हणते बघा. सेम आहे पण वेगळं आहे. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि 13वं वचन. हे जे आहे 13वं वचन, ह्याच्यावर आपण मनन करणं आणि स्वतःला चेक करणं गरजेचं आहे की खरोखर मी देवाची भय बाळगत आहे का. देवाचं भय, यहोवाचे भय हे वाईटाचं द्वेष करणे होय. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाईटाचा द्वेष करत आहे का? गर्व व अभिमान व कुमार्ग व कुटील मुख याचा मी द्वेष करतो. इथं देवाच्या भयाबद्दल सांगितलेलं आहे. ज्ञान इथं बोलत आहे. देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि ज्ञान इथं वचनावर बघितलं ना तर अध्यायाच्या सुरुवातीला काय म्हटलेलं आहे? 8व्या अध्यायाला ज्ञानाचे मनुष्याची भाषण. ज्ञान मनुष्याबरोबर बोलत आहे आणि ते बोलत असताना काय सांगत आहे की गर्व, अभिमान व कुमार्ग व कुटील मुख यांचा मी द्वेष करत आहे.
देवच आपला ज्ञानी आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही ज्ञानी नाही. तोच ज्ञान आहे जो आपल्याला ज्ञान देणारा आहे. आणि तो क्लिअर इथं लिहिलेला आहे की आपल्याला गर्वानं वागायचं नाही, आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगायचा नाही. कारण बघा, जरा शांत बसून बघितला ना तर सगळ्या गोष्टी देवानंच दिल्यात. आज आपल्याकडं पैसे आहे, आपल्याकडं दागिने आहे, आपल्याकडं जागा आहे, घर आहे, काय जे असेल ते असेल, हे सगळं आपल्याला इथंच सोडून जायचं आहे. जीवन हे देवाकडून आहे आणि देवानं आपल्याला एवढं सुंदरसं जीवन दिलेलं आहे. आपलं सर्वस्व देवाचं आहे, आपलं इथं काहीच नाही. इनफॅक्ट येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपलं रक्त वाहून आपल्याला खरेदी केलेलं आहे. आपल्या पापांसाठी तो मोबदला दिलेला आहे. त्याचे आपण दास आहे, त्याचे आपण सेवक आहे. मग कशाला आपण अभिमान बाळगतो? कुमार्ग व कुटील मुख यांचा मी द्वेष करतो म्हटलेलं आहे. आज आपला मार्ग कुठला आहे? काय मिळवत आहे आपण? चुकीच्या मार्गाने पैसे मिळवत आहे का? चुकीच्या मार्गाने आपण जिथं जॉब करतो तिथं आपण शाबासकी मिळवत आहे का? कुठल्या मार्गाने आपण चाललेलं आहे हे आपण तपासणं गरजेचं आहे. जर देवाचं भय आपल्यामध्ये असेल तर आपण कुमार्गाने चालणार नाही, चुकीच्या मार्गावर आपण चालणार नाही. आणि आपलं मुख कसं आहे हे खूप, जर या फक्त एकाच शब्दाला जर घेतलं, काय ते म्हटलेलं आहे, कुटील मुख, मला वाटतंय वर्षभर आपण याच्यावर अभ्यास करू शकतोय. आज आपण आपल्याला दिलेलं टंग, जीभ आपण कसं वापरत आहे? का खरोखर आपण देवाची भय बाळगून त्याला जेव्हा शब्द बोलतो तेव्हा दोनदा विचार करून एकदा बोलत आहे? का आपण नुसतं बडबड करत आहे? ही गोष्ट आज देव तुमच्या बरोबरच नाही तर माझ्या बरोबर पहिला बोललेला आहे, मला बोलत आहे आणि मग मी तुम्हाला सांगत आहे. कारण आज तुम्ही पण चेक करणे गरजेचं आहे की खरोखर आपल्यामध्ये देवाचं भय आहे का? आपलं मुख आपण कसं वापरत आहे? जे देवाचं भय आहे त्याच्यामध्ये मुख खूप सांभाळून किंवा काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे. कारण जिभेमध्ये जीवन आणि मरणाचं सामर्थ्य आहे. आणि आपण जे बोलणार आहे त्याचं शब्द आपल्याला अकाउंटेबिलिटी आहे. मी परवाच पास्टरांना म्हणत होते, माझ्यामध्ये जजमेंटल स्पिरिट खूप आहे, मला त्या जजमेंटल स्पिरिटमधून बाहेर यायचं आहे. नवीन वर्षामध्ये मी कुणाचा न्याय करू नये याच्यासाठी तुम्हाला आठवण करून दे म्हणून मी पास्टरांना सांगत होते. आपण लगेच न्याय करतो, आपण लगेच बोलतोय, हां हे असंच आहे, तो तसाच आहे, हे असंच केलं तसंच केलं. का बोलतो आपण? कारण देवाचं भय आपल्यामध्ये नाही हे क्लिअर आहे. माझ्यामध्ये तर नाही हे देवानं दाखवलेलं आहे. दुसरं एक वचन जे ज्ञानाला आवडत नाही किंवा देवाला आवडत नाही, ते खूप महत्त्वाच्या 7 गोष्टी आहेत. आपण ते वाचणार आहे, पण मी विनंती करेन की नंतर तुम्ही त्याच्यावर नक्की मनन करा. जे देवाचे भय बाळगणार आहे त्यांनी ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये वागवणार नाही किंवा ठेवणार नाहीत. बघा, नीतिसूत्रे 6वा अध्याय 16 ते 19 वचन स्पष्ट दिलेलं आहे. 6 गोष्टी यहोवाला आवडत नाही किंवा 6 गोष्टी किंबहुना 7 गोष्टी देवाला द्वेष आहे, देवाला आवडत नाही. जे देवाचे भय बाळगणार आहे या 7 गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आपण ते वाचूया, पण ह्याच्यावर आपण नक्की परत अभ्यास करू. ह्याच्यावर 6 गोष्टी कुठल्या आहे किंवा हे बघा 16 वचन म्हणतो, 6 गोष्टी यहोवाला द्वेषितो. नीतिसूत्रे ह्याचा 6वा अध्याय 16 वचन. होय, 7 गोष्टींचा त्याला वीट वाटतो त्या ह्या आहेत. 7 गोष्टी त्याला आवडत नाही. काय आहे? गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ आणि निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट संकल्पा योजणारे हृदय, दुष्कर्माकडे त्वरित धावणारे पाय, खोटा बोलणारा लबाड साक्षी आणि भावामध्ये भेदभाव पेरणारा. किती महत्वाचे आहे ना. आपल्याला जे अवयव दिलेला आहे त्याचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे.
इथं सर्व अवयव याच्यामध्ये येतात. बघा आपल्या मनात काय चाललेलं आहे, मनाचं नवीनीकरण या नवीन वर्षांमध्ये करणं गरजेचं आहे. जुन्या वर्षापर्यंत आजपर्यंत आपण काय केलं ते नाही, पण आजपासून देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे. देवाला ज्या गोष्टी नाही आवडत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. काय करायचे नाहीत म्हणजे आपले जे अवयव देवानं दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग किंवा देवाच्या वचनाप्रमाणे त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणात आपल्या डोक्यात काय विचार चाललेला आहे, गर्वदृष्टीनं आपण चालत आहे का, आपले डोळे कसे आहेत, आपली दृष्टी काय आहे हे तपासणं गरजेचं आहे. दुसरं परत येतंय लबाड बोलणारी जीभ. जीभ हे खूप महत्वाचे आहे. जसं मगाशी मी सांगितलं त्याच्यावर वर्षभर आपण अभ्यास करू शकतो. आणि नंतर निर्दोष रक्त पाडणारे हात. आपला हाताचा उपयोग आज आपण काय करण्यासाठी वापरत आहे. दुष्ट कल्पना योजणारे हृदय. हृदय हे असाध्य रोगानं भरलेलं आहे. त्याला रोजच्या रोज चेक करणं, रोजच्या रोज त्याला स्वच्छ करणं खूप अत्यंत गरज आहे. आणि हे कोण करू शकतो? तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी नाही, तर आपल्याला आपल्यासाठीच करायचं आहे. मला माझ्यासाठीच करायचं आहे, तुम्हाला तुमच्यासाठीच करायचं आहे. कारण आपला देव जो आहे तो हृदय पाहणारा देव आहे. आपला अंतःकरण, माइंड आणि हार्ट असं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. मन आणि हृदय तपासणारा देव आहे. आणि आपल्याला त्याचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आज आपले पाय कुणाकडे पळत आहे? देवाचं भय बाळगणं म्हणजे दुष्टपणापासून दूर जाणं. दुष्कर्माकडे त्वरित धावणारे पाय देवाला आवडत नाही. आपण काय करत आहे? दुष्कर्म करत आहे काय? खोटे बोलणारे लबाड जीभ. खोटी साक्षी आपण देत आहे का? आपले हात, पाय, तोंड, डोळे हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि साक्षी आपण तेव्हाच, खोटं साक्ष तेव्हाच देणार जेव्हा आपण काय तर ऐकून कुठल्या तर गोष्टीत आपण मोहात पडणार आहे. म्हणजे आपलं कान सुद्धा तपासणं गरजेचं आहे. जर कुणी आपल्याला पैशाचा आमिष दाखवला किंवा कुठल्या तरी गोष्टीचा, नोकरीचा आमिष दाखवला आणि सांगितलं खोटी साक्ष दे, तर आपण तयार होतो का त्याला? म्हणजे जे ऐकतो ते खूप महत्वाचं आहे. इथं खोटं साक्ष आपल्याला द्यायचं नाही. आणि भावांमध्ये आपल्याला भांडणं पेटवायचे नाहीत. भाऊ बहीण, परिवार, बाहेरचे मित्र मैत्रिणी, जॉबवर, कुठे जिथं आपण जाईल तिथं आपल्याला शांतीची पेरणी करायची आहे, भांडणाची पेरणी करायची नाही. कारण हे यहोवाला आवडत नाही. हे देवाचं भय आहे. हे पहिला टप्पा आहे की देवाचं भय बाळगणं म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आपले 5 अवयव जे देवानं दिलेले आहे त्याला योग्य पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे. आपण प्रश्न सुरुवातीला विचारलं, मी देवाचं भय बाळगतो का? ह्याचं उत्तर आपण इथं देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या असतील तर आपण तिथं खुशाल होय देऊ शकतोय. पण या गोष्टीत जे आतापर्यंत वाचलेल्या वचनामध्ये एकही गोष्ट आपल्यामध्ये जरी आपण चुकत असलो तर आपण तिथं नाही म्हणू शकतोय. नाही, माझ्यामध्ये देवाचं भय नाही, हे आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि नवीन वर्षामध्ये देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण बघूया की देवाचं भय बाळगलं म्हटल्यावर आपल्याला काय मिळणार आहे. एक्झॅक्टली आपल्याला काय मिळणार आहे देवाचं भय बाळगल्यावर. त्याच्या अगोदर आपण एक वचन वाचूया आणि मग मी 7 आणि 8 परत वाचत आहे. तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको, यहोवाचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा. हे देवाचं भय आहे, यहोवाचं भय आहे. 8वं वचन म्हणतं, हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडास मजा होईल. तुम्हाला जर आठवलं की गेल्या आठवड्यामध्ये पास्टरांनी संदेश दिला होता की आपल्या अनहेल्दी कंडिशनला किंवा आपल्या रोगांचं कारण काय आहे, तर आपलं पाप आहे. गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं. आणि इथं काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तू स्वतःच्या दृष्टीनं ज्ञानी नसणार आहेस, स्वतःचं शहाणपण सांगणार नाही, पण देवाचा भय बाळगून दुष्कर्मापासून दूर जाणार आहेस, तेव्हा पहिला बेनिफिट किंवा महत्वाचा बेनिफिट आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडास मजा होईल.
आपल्याला आरोग्य प्राप्त होणार आहे. जेव्हा आपण देवाचं भय बाळगणार आहे तेव्हा आपल्याला आरोग्य मिळणार आहे. हे आपण दुसरं भाग बघत आहे की आपल्याला देवाचं भय बाळगल्यामुळं काय मिळणार आहे. आणि आपलं जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होय असेल ना, तर आपण इथं बघणार आहे की आज मी निरोगी आहे का. जर मी देवाचं भय बाळगतो तर माझं आरोग्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. आणि दुसरं आपण बघूया स्तोत्र संहिता 34, 9 आणि 10 वचन आपण बघूया. अहो तुम्ही त्याचे पवित्र जन हो, यहोवाचं भय यहोवाला भ्या, कारण जे त्याचे भय धरतात त्यांना उणे पडत नाही. किती महत्वाचं वचन आहे ना, त्यांना उणे पडत नाही. आज आपल्याकडे उणे पडत आहे. आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याकडं आरोग्य नाही आहे, आपल्याकडे शांती नाही आहे, आपल्याकडे भांडणं आहेत, आपल्याकडं अमुक नाही आहे, तमुक नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. मग का उणे पडत आहे? कारण आपण देवाचं भय बाळगत नाही. स्पष्ट आहे, कारण देवाचं वचन कधीच खोटं असू शकत नाही. ह्याच्यात लिहिलेलं शब्द कॉमा, फुल स्टॉप, सगळ्या गोष्टी प्रत्येकाला एक अर्थ आहे आणि त्या 100 नाही 2000% बरोबर आहे. ते कधीच खोटं होऊ शकत नाही. इथं वचन सांगतं स्पष्ट की काय म्हणतंय बघा. 9वं वचन मी परत वाचत आहे. अहो त्याचे प्रियजन हो, यहोवाला भ्या, कारण जे त्याचे भय धरतात त्यांना उणे पडत नाही. तुम्ही आणि मी त्याचं भय धरत आहे का? आपलं काहीच उणे पडणार नाही. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण या राहिलेल्या दिवसांमध्ये अजून आपल्याकडे 20 दिवस आहेत. या 20 दिवसांमध्ये आपण तयारी करूया की आपण देवाचं भय बाळगूया, कारण आपल्याला काहीच उणे पडणार नाही. 2024 मध्ये काहीच उणे पडणार नाही. देवाचं वचन स्पष्ट आहे. तरुण सिंहाला देखील उणे पडेल आणि ते भुकेलेले होतील, परंतु जे यहोवाला शोधतात त्यांना कोणतीही चांगल्या गोष्टी उणे पडणार नाही. 10वं वचन सुद्धा वाचत आहे, कारण आपण देवाचं भय तेव्हाच बाळगू शकतो जेव्हा आपण देवाला त्याच्या वचनामध्ये शोध करणार आहे. त्याला कुठं आपण शोधणार आहे की देवाचं भय हे आपण वचनामध्ये शोधणार आहे. त्याला शोधणं गरजेचं आहे. मिनिट आणि मिनिट, क्षण आणि क्षण त्याला शोधणं गरजेचं आहे. आणि आपल्याला काहीच उणे पडणार नाही. इथं तर सुंदर दिलेलं आहे, कोणतीही चांगली गोष्ट उणे पडणार नाही. 10वं वचन सांगतं. बघा, देव ज्यावेळेस एकदा बोलतो आपल्याला दोनदा ऐकायला येतंय, पण इथं ना दोनदा तीच गोष्ट लिहिलेलं आहे. पहिला लिहिलेला आहे 9व्या वचनामध्ये उणे पडत नाही, आणि 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे कोणतीही चांगली गोष्टीची उणे पडणार नाही. आपल्याला माहित आहे मत्ती 6:33, देवाच्या राज्याचे पहिल्यांदा आपल्याला शोध करायचा आहे, त्याच्या नीतिमत्वाचा शोध करायचा आहे. मग सर्व गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. आणि इथं दिलेलं आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणे पडणार नाही. ठीक आहे, परत आपण बघूया की आणि काय मिळणार आहे आपल्याला देवाचं भय बाळगल्यामुळं. 115 स्तोत्र संहिता आणि 11वं वचन काय म्हणतंय बघा. अहो यहोवाचे भय धरणारे ओ, तुम्ही यहोवावर भरोसा ठेवा, तोच त्यांचे सहाय्य व त्यांचे ढाळ आहे. आज आपण जर बघितलं ना तर आपण एका युद्धामध्ये आहे. आपल्यामध्ये युद्ध चाललेलं आहे, चांगल्याचं आणि वाईटाचं. लोकांबरोबर युद्ध नाही आहे आपल्याला. आपलं युद्ध ह्या शरीराबरोबर आहे नाही आहे, तर आपल्याला अंधकार शक्त्यांबरोबर युद्ध आहे. आणि आपल्याला सहाय्य तेव्हाच मिळणार जेव्हा आपलं त्याचं भय धरणार आहे आणि यहोवावर आपला भरोसा टाकणार आहे. तो आपल्याला सहाय्य करणार आहे आणि तोच आपला ढाल होणार आहे. शिल्ड आहे तो आपला. आपल्याला कुठलंही शत्रूचा बाण लागणार नाही, कुठलंही काही आपल्याला होणार नाही ज्यावेळेस आपण त्याचं भय धरणार आहे आणि त्याच्यावर भरोसा टाकणार आहे. प्युअर वचन आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण त्याचं भय धरणार आहे आणि त्याच्यामध्ये असणार आहे त्यावेळेस आपल्याला काही आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. ठीक आहे, अजून एक वचन आपण बघूया.
नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आपण बघूया. नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 27 वचन. यहोवाचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, परंतु दुष्टांचे वर्ष कमी होतील. बघा, लॉंग लाईफ मिळतं. ज्यावेळेस आपण देवावर भय ठेवतो त्यावेळेस आपलं जीवन आपल्याला लॉंग लाईफ मिळतं. आम्ही कायम येता जाता विचार करत असतो, ज्यावेळेस पोस्टर्स बघतो, कुठल्या पण गावात जाऊ दे, कुठं पण जाऊ दे, ते आता नवीन आपण बघतो की तिथं पोस्टर लागलेलं असतं, श्रद्धांजली. आणि त्याच्यामध्ये बघितल्यावर कधी कधी खूप वाईट वाटतं, कारण तरुण पोरं असतात. ॲक्सिडेंटमध्ये मेला, ह्याच्यामध्ये मेलं, त्याच्यामध्ये मेलं. तरुण पोरंचं पोस्टर आपल्याला बघायला मिळतं. मला आठवण करून द्यायची आहे की गेल्या वेळेस पास्टरांनी सांगितलं होतं, एक तरुण मुलगा मेला जिथं हजारोनं लोक आले होते आणि किती जण तर त्याच्या तोंडात पाणी घातलं होतं. पण नंतर काय समजलं की तो दुष्टपणावर चालत होता. तो आई वडिलांना शिवीगाळ करून मारत होता. आई वडील म्हटले की बरं झालं मेला. म्हणजे ह्याचं काय आहे की देवाचं भय त्याच्यामध्ये नव्हतं. आणि इथं स्पष्ट वचन आहे, 27 वचन म्हणतं की आपण देवाचं भय बाळगलं तर आयुष्याचे दिवस वाढवतं. आणि दुष्कर्मानं काय लवकर मरतो आपण. आपल्याला जर लॉंग लाईफ पाहिजे असेल तर देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे. आणि बेनिफिट्स बघूया की 14व्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे बघा. 14वा अध्याय 27 वचन. मनुष्य मरणाच्या पाशापासून दूर राहावे म्हणून यहोवाचे भय जीवनाचा झरा आहे. किती महत्वाचं आहे. ज्या वेळेस आपण देवाचं भय बाळगणार आहे तेव्हा आपल्यामध्ये जीवनाचा झरा असणार आहे. आणि तिथं स्पष्ट दिलेलं आहे की मनुष्याने मरणाच्या पासापासून दूर राहावे म्हणून. मरणापासून आपल्याला दूर राहायचं आहे. मग हे मरण कशाचं आहे? फक्त शारीरिक नाही, आत्मिक सुद्धा. इथं फक्त आपण याला फिजिकल पकडायचं नाही, इथं स्पिरिच्युअल सुद्धा आपल्याला पकडायचं आहे. आपण जर देवाचं भय नाही बाळगलो तर आत्मिकरित्या आपल्याला कायमचंच आपण मरणार आहे. म्हणजे आपण नरकाच्या मार्गावर चालणार आहे. देवाचं भय ज्यावेळेस आपण बाळगतो, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं भय बाळगतो, तेव्हा आपल्याला जीवनाचा झरा आपल्यामध्ये असणार आहे. इटर्नल लाईफ आपल्यामध्ये असणार आहे. आणि 26 वचन बघा काय म्हणतं. यहोवाच्या भयात दृढ भरोसा आहे आणि त्याच्या लेकरांना आश्रय आहे. ज्यावेळेस आपण यहोवावर भरोसा ठेवणार आहे त्यावेळेस आपल्याला आश्रय मिळणार आहे. आपण काय म्हणतात त्याला, असं अनाथ असं टाकलं जाणार नाही. ज्यावेळेस आपल्यामध्ये देवाचं भय आहे तेव्हा आपल्याला आश्रय मिळणार. त्यावेळेस आपल्याला पवित्र आत्मा चालवणार. पण दुष्टपणामध्ये जर असलो तर आपल्याला आश्रय कुठंच नाही मिळणार. पवित्र आत्मा सुद्धा आपल्या जवळ येणार नाही, कारण आपण दुष्टपणामध्ये आहे. देवाला आपण खुश करत नाही. तेव्हा आपल्यामध्ये घाण गोष्टी असल्यावर देव कधीच आपल्याकडे थांबणार नाही, येणार नाही. म्हणून आपल्याला देवाचं भय बाळगणं खूप गरजेचं आहे. अजून एक वचन बघूया की देवाचं भय बाळगल्यामुळं काय मिळत आहे आपल्याला. बघा किती गोष्टी आज आपण बघत आहे की देवाचं भय बाळगल्यामुळं आपल्याला मिळणार आहे. 23 वचन बघा. 19 अध्याय नीतिसूत्रे 19 अध्याय आणि 23 वचन. यहोवाचे भय जीवनाकडे नेते. ज्याला ते आहे तो तृप्त राहील, त्याच्यावर अरिष्ट येणार नाही. किती महत्वाचं सुंदरसं वचन आहे की ते आपल्याला जीवनाकडे नेतं. देवाला ज्यावेळेस आपण भय बाळगणार आहे आपण सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालणार आहे. आणि एवढंच नाही, ज्याला ते आहे, यहोवाचं भय ज्याच्यामध्ये आहे तो तृप्त असणार आहे. तो कुरकुर करत राहणार नाही. तो हे करत राहणार नाही, मला हे कमी आहे, ते कमी आहे, असं झालं तसं झालं, असं नाही. तर सर्व गोष्टीनं तो तृप्त असणार आहे. शारीरिक, आत्मिक, मानसिक सर्व गोष्टीमध्ये तो तृप्त असणार आहे. आणि महत्वाची तिसरी गोष्ट या वचनामध्ये आहे, नीतिसूत्रे 19 अध्याय आणि 23 वचनामध्ये आहे की त्याच्यावर अरिष्ट येणार नाही. मगाशी वाचल्यासारखं यहोवा त्याचं शिल्ड होणार आहे.
तो थांबवणार आहे. ज्यावेळेस देवाचं भय आपण बाळगणार आहे त्यावेळेस सैतानाचे सर्व गोष्टी तो अडवणार आहे. अरिष्ट तो थांबवणार आहे. कधीच त्याच्यावर अरिष्ट येणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये जर अरिष्ट असेल, आज आपल्या जीवनामध्ये संकट, समस्या, लॅक असेल, तर याचं उत्तर आहे की आपल्यामध्ये देवाचा भय नाही. तर आपण बघूया की आपण जर बायबलमध्ये बघितलं ना, खूप उदाहरणं आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघूया, शेवटच्या भागामध्ये आपण बघूया की नोहा, अब्राहम, योसेफ हे सर्वजण जे बघितलं ना, त्यांच्यामध्ये देवाचं भय होतं. आपल्या सगळ्यांना या गोष्टी हे सगळे आपल्याला पाठ आहेत. पण एक वचन आपण बघूया जे खूप महत्वाचं वचन मला वाटलं की वाचावं, ज्याच्याबद्दल आपल्याला आपण कधी वाचलो का नाही माहित नाही, पण त्याच्याबद्दल आपण नक्की वाचूया. ते म्हणजे प्रेक्षितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि 31 वचन. कोण आहे ज्यांच्यामध्ये देवाचं भय आहे ते आपण बघणार आहे. प्रेक्षितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि 31 वचन. बघा इथं ख्रिस्ती मंडळीची लोक जे होती, सुरुवातीची लोक होती, ते काय करत होते बघा. तेव्हा तर सर्व यहुदी व गालिल व शमोरोन यातील मंडळीस शांती प्राप्त झाली आणि तिची वृद्धी होत गेली आणि ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. आज आपल्यामध्ये वाढ का नाही आहे, शांती का नाही आहे? कारण आपल्या पहिल्या मंडळीसारखं तुम्ही आणि मी आज यहोवाच्या भयामध्ये चालत नाहीये. देवाचं भय आपल्यामध्ये नाहीये. त्यामुळं इथं स्पष्ट दिलेलं आहे की त्यांच्यामध्ये काय काय होतं बघा. पहिला शांती प्राप्त झाली आणि दुसरं तिची वृद्धी झाली, वृद्धी होत गेली आणि ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. ते देवाच्या भयामध्ये चालत होते. तुम्हाला आणि मला कन्क्लुजन मध्ये मी एकच सांगेन की तुम्हाला आणि मला देवाच्या भयामध्ये चालत गेलं पाहिजे. जसं नोहा, अब्राम, योसेफ, दानियल किती जण आहेत, शद्रक, मेशक, अबेदनगो, हे किती अग्नीमध्ये गेले. ते तर देवाचं भय बाळगत होते म्हणून त्यांनी अग्नीमध्ये जायला तयार झाले. आज आपल्याला देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे. बघा त्यांच्यावर अग्नीचं सुद्धा अरिष्ट आलं नाही. त्याने अग्नीत पडले तरी शद्रक, मेशक, अबेदनगो अग्नीमधून बाहेर आलेले आहेत. डॅनियल सिंहाच्या गुहेत गेला तरी बाहेर आला, कारण तो देवाचं भय बाळगत होता. तुम्ही आणि मी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली काय पण परिस्थिती असो, आपण देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे. देवाच्या भयामध्ये चालणं गरजेचं आहे. मग हे देवाचं भय आपण कसं बाळगू शकतो? शेवटची गोष्ट आहे की आपण देवाचं भय कसं बाळगू शकतो. शेवटच्या भागामध्ये हीच मी सांगू इच्छिते. पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय आपण देवाचं भय बाळगू शकत नाही. आपण देवाचं भय बाळगणं म्हणजे पवित्र आत्म्याने रोज आणि रोज भरणं गरजेचं आहे. आणि दुसरं गोष्ट आपल्याला करायची आहे ते म्हणजे जसं दाविदानं 103 स्तोत्र 1 आणि 2 वचन मध्ये सांगितलेलं आहे की हे माझ्या जीवा, देवानं केलेले कुठलेच तू उपकार विसरू नकोस. तू देवाला धन्यवाद कर. कारण आपण आपल्या जीवाला सांगणं गरजेचं आहे रोज उठून, हे माझ्या जीवा, आजच्या दिवसामध्ये तू देवाचं भय बाळ. हे माझ्या जीवा, लक्षात ठेव की माझे सर्व अंतर्याम्या देवाच्या भयामध्ये मी चालणार आहे. त्याचा योग्य उपयोग, 5 सेन्सेसचा योग्य उपयोग करणार आहे. रोज सकाळी उठल्यावर ही गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. देवाचं भय बाळगणं आणि देवाच्या भयामध्ये चालण्यासाठी आपण पवित्र आत्म्यामध्ये चालून आपल्याला स्वतःलाच आठवण करून द्यायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला देवाचं भय, आपले सर्व सेन्सेस त्याच्या भयामध्ये चालवायचं आहे. कारण बघा, एक वचन शेवटचं वाचूया आणि आपण थांबूया. स्तोत्र संहिता 15 आणि 16 वचन. आपण काही मिळवलं, काही केलं तरी हे वचन आपण विसरायला नको की देवाचं पुष्कळ द्रव्य व त्या सकट त्रासापेक्षा
देवाचं भय असून थोडे धन हे अधिक चांगले आहे. खूप धन मिळवण्याच्या मागे लागून आपण देवाचं भय बाळगायला विसरायला नको. कारण देवाचं भय बाळगणं खूप महत्वाचं आहे. भलेही आपल्याकडं थोडं धन असू दे, थोडे लोक असू दे, थोडंसं काय पण असू दे, पण देवाच्या भयामध्ये ते असणं गरजेचं आहे. देवाचं भय बाळगून ते थोडंसं असणं आशीर्वादित आहे. की पुष्कळ धन असून रात्री झोपता येत नाही, रात्री काय करता येत नाही, असं नको व्हायला. तर आजचा जो संदेश आहे मी इथंच थांबवत आहे. देवानं ज्या गोष्टी मला दाखवलं देवाच्या भयाबद्दल, आता आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊया की काय खरंच देवाचं भय माझ्यामध्ये आहे का.